माणूस आपल्या आयुष्यातील 24 वर्ष झोपेत घालवतो, टीव्ही पाहण्यात, सोशल मीडियावर आणि मित्रांसोबत फिरण्यात जवळपास 11 वर्ष वेळ वाया घालवतो। मग राहतात ते 73 वर्ष। पहिले 15 वर्ष तर शालेय जीवनातच निघून जातात। मग स्वप्न पूर्ण करायला वेळ किती शिल्लक राहतो? पत्ते खेळताना 52 पत्ते प्रत्येकाला समान रीतीने वाटतात, परंतु जो त्या खेळामध्ये एक्सपर्ट आहे फक्त तोच जिंकू शकतो। त्याप्रमाणे सर्वांना समान 24 तास दिले आहेत। काही लोक या 24 तासामध्ये दिवस रात्र एकत्र करून आपली स्वप्न पूर्ण करतात। ते IAS अधिकारी होतात, ते शास्त्रज्ञ होतात, काही व्यापारी बनतात। परंतु दुसऱ्या बाजूला काही लोक 24 तास असून सुद्धा रडत बसतात की त्यांच्याकडे काहीच वेळ नाहीये। मुठीत कितीही वाळू घट्ट पकडली तरी ती हातातून नेहमी निसटते। त्याप्रमाणे वेळ देखील हळूहळू निघून जाते। जेव्हा आपण वेळ गेल्याचा पश्चाताप करत बसतो, खरे तर त्यावेळी सुद्धा वेळ निघून जात असते। आपण फक्त विचार करत असतो की योग्य वेळ आल्यावर आपण हे करू, योग्य वेळ आल्यावर आपण ते करू, पण आपण हे विसरतो की योग्य वेळ कधीच येत नाही। योग्य वेळ कधीच स्वतःहून येत नाही, तर ती आणावी लागते। सध्या चालू असलेला काळ हा सर्वोत्तम काळ आहे। जर तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत बसलात तर आहे ती वेळ सुद्धा गमावून बसाल। मग तुम्ही फक्त पश्चाताप करत बसाल की जर मी योग्य वेळ योग्य निर्णय घेतला असता आणि सुरुवात केली असती तर कदाचित आज माझे आयुष्य वेगळे असते। मित्रांनो, हिंदीमध्ये एक म्हण आहे, जब जागो तब सवेरा। ही म्हण साधी म्हण आहे, पण ज्याला याचा अर्थ समजला त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले। काल परवा वाचण्यात एक खूप छान वाक्य आले, आयुष्य बदलायला प्रत्येकाला वेळ मिळतो, पण वेळ बदलायला नंतर आयुष्य मिळत नाही। मग कशाची वाट पाहताय? आजपासून सुरुवात करा। तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयार व्हा। ज्याप्रमाणे चुकीच्या गोष्टीत पैसे इन्व्हेस्ट केल्यावर आपण ते गमावून बसतो, त्याचप्रमाणे चुकीच्या कामामध्ये जर वेळ गुंतवणूक केला तर आपण आपले आयुष्य धोक्यात टाकत असतो। मग तो क्लास टॉपर असो किंवा UPSC मध्ये टॉप केलेली एखादी व्यक्ती, करोडपती असो किंवा व्यापारी, प्रत्येकाला सारखेच 24 तास मिळालेले आहेत। प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत। कदाचित त्यांच्या आयुष्यात तुमच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम असू शकतील, पण जर ते करू शकतील तर तुम्ही का करू शकत नाही? तुमच्यात काय कमी आहे? तुमचा जन्म सामान्य जीवन जगण्यासाठी झालाय का? फक्त पश्चाताप करण्यासाठीच तुम्ही या जगात आलाय का? किंवा तुम्ही कोणाचे प्रेरणास्थान होऊ शकत नाही का? अहो, कष्ट करायला शिका। आपण कोणाकडून शिकतो हे महत्त्वाचे नाही, तर काय शिकतो हे महत्त्वाचे आहे। मुंगीकडून युक्त्या शिका, कोळ्याकडून कामगिरी शिका, ध्येय साधा, शेवटपर्यंत लढा। संघर्ष हीच जीवनाची व्याख्या आहे। तुमच्या आयुष्यातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण दिवस चांगला असेल तर आनंद आणतो आणि दिवस वाईट असेल तर अनुभव देऊन जातो। आणि या दोन्ही गोष्टी यशस्वी जीवन खूप महत्त्वाच्या आहेत। जर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टीशी सहमत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।